मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर किंवा ज्या त्रासाबाबत बोलणार आहोत तो थोडा अस्वस्थ करणार आहे, पण तितकाच महत्त्वाचा देखील आहे। विशेषतः जर तुमचं वय 40 ते 50 च्या पुढे असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे। कारण आपण दररोज अनुभवत असलेल्या काही त्रासांकडे आपण इतक्या सहजपणे दुर्लक्ष करतो की ते हळूहळू मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होतात आणि त्याचं मूळ असतं आपली पचन संस्था। थोडा विचार करा, आपण बाहेरून स्वच्छ, व्यवस्थित आणि निरोगी दिसत असतो, पण शरीराच्या आतमध्ये काय चाललंय याकडे आपलं लक्षच जात नाही। पोट जड वाटणं, वारंवार गॅसेस होणं, सकाळी नीट शौच न होणं, दिवसभर थकवा जाणवणं, हे सगळं काही साधन असतं। हे शरीर देत असलेले संकेत असतात की आतमध्ये काहीतरी बरोबर नाहीये आणि जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर हा छोटासा त्रास पुढे जाऊन मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतो। पण मित्रांनो, चांगली गोष्ट म्हणजे या समस्येवर उपाय फार कठीण नाहीये। तुम्हाला महागडी औषधं, क्लिष्ट डाएट किंवा वारंवार डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही किंवा साध्या घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमची पचन संस्था सुधारू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा सोपा आणि नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत जो तुमच्या शरीराला आतून हलकं, स्वच्छ आणि ऊर्जेला भरलेलं बनवू शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्याकरता खूपच महत्त्वाची आहे। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते कमेंट करून मला नक्की सांगा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला प्रेरणा मिळेल। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यासोबत शरीरात होणारे बदल आपण अनेकदा लक्षातच घेत नाही। पचन संस्थेच्या बाबतीत तर आपण पूर्णतः निष्काळजी असतो। आपल्या आतड्यांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे। साधारण 20 ते 30 फूट लांबीची ही नळी अनेक वळण, घड्याळ आणि सूक्ष्म मार्गांनी बनलेली असते। लहानपणी आणि तरुणपणी पचनक्रिया वेगवान आणि सक्षम असते, त्यामुळे अन्न सहज पचतं आणि पुढे सरकतं। पण जसं जसं वय वाढतं तसं तसं पचनाची गती मंदावते, पाचक रसांची निर्मिती कमी होते आणि अन्न पूर्णपणे पचत नाही। अशा वेळी काही अन्नकण या घड्यांमध्ये अडकून राहतात, दिवसेंदिवस सुकत जातात आणि हळूहळू एक चिकट घट्ट थर तयार करतात जो आतड्याच्या भिंतींना चिकटून बसतो आणि नैसर्गिक हालचालींना अडथळा निर्माण करतो। हा साचलेला थर केवळ घाण नसतो, तर तो शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारा एक मोठा अडथळा असतो। जेव्हा आतड्यांमध्ये अशी साठवण होते तेव्हा शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व, खनिज आणि इतर पोषण द्रव्य नीटपणे शोषली जात नाही। तुम्ही कितीही हेल्दी खाल्लं, ऑर्गॅनिक अन्न घेतलं तरी त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही। हळूहळू शरीरात कमतरता निर्माण होते, त्वचा निस्तेज दिसू लागते, केस गळायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते। मग लहान सहान आजार वारंवार होऊ लागतात, कधी सर्दी, कधी अपचन, कधी थकवा, आणि ही प्रक्रिया हळूहळू चालते। त्यामुळे आपल्याला लगेच ती जाणवत नाही, पण आतून शरीर कमकुवत होत राहतं। याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा गोष्टीचा सर्व परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक स्थितीवर देखील होतो। आजकाल अनेक लोक सतत थकलेले, चिडचिडे किंवा अस्वस्थ का वाटतात? याचं एक मोठं कारण म्हणजे बिघडलेली पचन संस्था। सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही, कामात लक्ष लागत नाही, छोट्या गोष्टींवर राग येतो किंवा मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहते। हे सगळं शरीर देत असलेला संकेत असतात, पण आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त तात्पुरते उपाय शोधत राहतो, जसं की गोळ्या घेणे किंवा बाह्य लक्षणांवर उपचार करणं। प्रत्यक्षात मात्र समस्या मुळातून सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या पचन संस्थेकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या शरीरात एक असा भाग आहे जो फक्त अन्न पचवण्याचं काम करत नाही तर आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवरही खोल परिणाम करतो, आणि तो म्हणजे आपली आतडी। म्हणूनच अनेक तज्ञ आतड्यांना दुसरा मेंदू देखील असं म्हणतात, कारण आपल्या आतड्यांमध्ये लाखो मज्जातंतूंचं एक जटिल जाळं असतं जे थेट मेंदूसोबत सतत संवाद साधत असतं। आतड्यामध्ये 5 दशलक्षांहून अधिक न्यूरॉन्सचं जाळं म्हणजे एंट्रिक नर्वस सिस्टीम असते, जे मेंदूच्या मदतीशिवाय पचनक्रिया स्वतंत्रपणे नियंत्रित करू शकते। हे आतडे मेंदूचा अक्षगट, ब्रेन क्विस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाने मेंदूशी संवाद साधतात। सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात आणि मूड व भावना, मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करत असतात। याचा अर्थ असा की जर तुमची पचन संस्था व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम थेट फक्त पोटांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो तुमच्या मनस्थितीवर, निर्णय क्षमता आणि भावनिक संतुलनावरही दिसून येतो।
कधी तुम्हाला कारण नसताना अस्वस्थ वाटतं, कधी चिडचिड होते, तर कधी मन अगदी थकलेलं जाणवतं. हे सगळं तुमच्या आतड्यांमधून येणारे सिग्नल्स असू शकतात. या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिरोटोनिन, एक असं रसायन जे आपल्याला अगदी शांत आणि सकारात्मक ठेवतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जवळपास 90 ते 95% सिरोटोनिन हे आतड्यांमध्येच तयार होतं. म्हणजेच तुमच्या आनंदाचा आणि मानसिक स्थैर्याचा मोठा भाग पचन संस्थेवर अवलंबून असतो. पण जेव्हा आतड्यांमध्ये साचलेली घाण, अपचन किंवा बॅक्टेरियांचं असंतुलन निर्माण होतं, तेव्हा या रसायनाचं उत्पादन बिघडतं. परिणामी व्यक्तीला नकळत नैराश्य, चिंता, मनस्ताप किंवा सतत थकवा जाणवू लागतो. अनेकदा लोक या लक्षणांवर वेगवेगळ्या औषधांचा आधार घेतात, पण मूळ कारण म्हणजे पचन संस्थेतील बिघाड हे त्यांच्या लक्षातच येत नाही. म्हणून जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये ऊर्जा, उत्साह आणि मानसिक शांतता अनुभवायची असेल, तर तुम्हाला सुरुवात पोटापासूनच करावी लागेल. रोगी आतडे म्हणजे केवळ चांगलं पचन नाही, तर ते एक संतुलित आणि अगदी आनंदी मनाचंही गुपित आहे. जेव्हा तुमची पचन संस्था व्यवस्थित काम करते, तेव्हा शरीरात योग्य प्रमाणात पोषण द्रव्ये शोषली जातात, हार्मोन संतुलित राहतात आणि मेंदूला सकारात्मक सिग्नल मिळतात. परिणामी तुम्ही अधिक फ्रेश, स्थिर आणि आनंदी वाटता. म्हणूनच लक्षात ठेवा की मन आणि शरीर यांचं नातं अतूट आहे आणि त्याचा सर्वात मजबूत दुवा म्हणजे तुमची पचन संस्था. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, यावर नेमका उपाय काय आहे? कारण समस्या किती नीट समजून घेतली तरी तिचं योग्य समाधान मिळालं नाही तर सगळी माहिती अपुरीच ठरते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोक पटकन आराम मिळावा म्हणून गोळ्या, सिरप किंवा विविध सप्लिमेंटचा आधार घेतात. सुरुवातीला त्याचा परिणामही दिसतो. पोट थोडं हलकं वाटतं, शौच सहज होतो आणि आपल्याला वाटतं की समस्या सुटली. पण काही दिवसांनी पुन्हा तीच अवस्था, पोट फुगणं, गॅसेस, जडपणा आणि बद्धकोष्ठता. याचं खरं कारण म्हणजे हे उपाय फक्त वरवर काम करतात, ते शरीराच्या मुळातील असंतुलन दूर करत नाही. उलट काही वेळा शरीराची नैसर्गिक हालचालच मंदावते आणि आपण त्या बाह्य उपायांवर अवलंबून राहू लागतो. पण जर आपण थोडं शहाणपणाने विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरातच अनेक अशा गोष्टी आहेत ज्या शरीराला कोणताही त्रास न देता आतून सुधारतात. त्यापैकीच एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाणी, ताजं लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स याचं एक मिश्रण. हे ऐकायला अगदी साधं वाटेल, पण यामागे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणारं सशक्त तत्वज्ञान आहे. कोमट पाणी आतड्यांमधील स्नायूंना रिलॅक्स करतं, अडकलेलं कण सैल करतं, पचनक्रिया सुलभ बनवतं. लिंबातील नैसर्गिक आम्ल आणि व्हिटॅमिन सी पाचक एन्झाइम्सना सक्रिय करतात, ज्यामुळे अन्न अधिक प्रभावीपणे पचतं. तर ऑलिव्ह ऑइल पचन मार्गाला एक प्रकारचं वंगण देतं, ज्यामुळे अडकलेला मल सहजपणे पुढे सरकतो. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ऑलिव्ह ऐवजी चिया सीड्स वापरत असाल तर त्याचा परिणाम थोड्या वेगळ्या पद्धतीनं पण तितकाच प्रभावी असतो. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर जेल सारख्या बनतात आणि आतड्यामध्ये एक प्रकारचे नैसर्गिक ब्रश म्हणून काम करतात. त्यामध्ये असलेलं भरपूर फायबर आतड्यांमधील साचलेली घाण हळूहळू सैल करतं आणि बाहेर ढकलायला मदत करतं. यासोबतच सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि लिंबातील व्हिटॅमिन सी पचन संस्थेला शांत ठेवतात, सूज कमी करतात आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतात. म्हणून काही लोक याला इंटरनल शॉवर असंही म्हणतात, म्हणजे आतून स्वच्छ करणारी प्रक्रिया. जेव्हा हे मिश्रण योग्य वेळेत आणि सातत्यानं घेतलं जातं, तेव्हा शरीरात साचलेलं अपशिष्ट हळूहळू सैल होऊ लागतात आणि नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. यामुळे केवळ पोट साफ होत नाही तर संपूर्ण पचन संस्था अधिक सक्रिय आणि संतुलित होते. काही दिवसातच पोट हलकं वाटायला लागतं, गॅसेस आणि फुगणं कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते. हा उपाय शरीरावर कोणताही ताण न आणता त्याच्या नैसर्गिक क्षमतेला जागा करतो आणि म्हणूनच तो दीर्घकाळ टिकणारे परिणाम देऊ शकतो. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतो. हा उपाय नेमका कसा करायचा आणि कधी घ्यायचा? कारण योग्य पद्धतीने केल्यासच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. सर्वप्रथम एक ग्लास स्वच्छ घ्या आणि त्यामध्ये सुमारे 1 कप कोमट पाणी घाला. लक्षात ठेवा की पाणी फार गरम किंवा फार थंड नसावं, फक्त शरीराला आरामदायक वाटेल इतकंच कोमट असावं. त्यानंतर त्यात अर्धा ताजा लिंबू पिळा. शक्यतो बाटलीतील तयार रस वापरू नका, कारण त्यामध्ये कृत्रिम घटक असू शकतात. आता या मिश्रणात 1 चमचा उत्तम प्रतीचा ऑलिव्ह ऑइल घाला किंवा पर्याय म्हणून 1 चमचा चिया सीड्स टाका. जर तुम्ही चिया सीड्स किंवा सब्जाच्या बिया वापरत असाल तर हे मिश्रण 5 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून त्या बिया पाण्यात फुगून जेल सारख्या तयार होतील. त्यानंतर पुन्हा एकदा नीट हलवा आणि हे पेय झोपण्याच्या अगदी आधी म्हणजे जेवणानंतर किंवा किमान 2 ते 3 तासांनी प्या.
जेणेकरून शरीर रात्रभर त्यावर नीट काम करू शकेल. हा उपाय एकदाच करून थांबायचा नाही, तर सलग 5 रात्री करायचा आणि हे केल्यानंच त्याचं खरं सामर्थ्य दिसून येते. पहिल्या दिवशी कदाचित तुम्हाला काही विशेष फरक जाणवणार नाही. काही वेळा थोडा गॅसेसचा त्रास किंवा पोटात हालचाल जाणवू शकते, पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. दुसऱ्या दिवसापासून मात्र शरीरात सूक्ष्म बदल दिसू लागतात. शौचाची प्रक्रिया थोडी सुलभ होते. मलाचा रंग किंवा स्वरूप बदलू शकतो. काही लोकांना चिकट जेलीसर किंवा थोडं वेगळं काहीतरी बाहेर पडताना दिसतं आणि हे पाहून घाबरण्याची अजिबात गरज नाही. हेच ते संकेत असतात की शरीरातून साफसफाईची प्रक्रिया सुरू करते, साचलेले अपशिष्ट बाहेर काढते. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हा फरक अधिक स्पष्टपणे जाणवू लागतो. पोट हलका वाटू लागतं, फुगणं कमी होतं, गॅसेसचा त्रास घटतो आणि दिवसभरात एक वेगळाच हलकेपणा आणि आराम जाणवू लागतो. काही लोकांना या टप्प्यावर झोप सुधारलेली जाणवते, तर काहींना भूक योग्य वेळी लागायला लागते. 5व्या दिवशी पोहोचल्यावर अनेक जण सांगतात की त्यांना जणू काही शरीरात नवचैतन्य आलंय. अंगात ऊर्जा, मनात प्रसन्नता आणि दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवाने होते. मित्रांनो, अर्थातच प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असल्यामुळं अनुभवात थोडाफार फरक असू शकतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हा उपाय योग्य पद्धतीनं केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. हा उपाय केल्यानंतर खरी जबाबदारी सुरू होते. कारण काही दिवसांचा बदल अनुभवणं एक गोष्ट आहे, पण तो बदल कायम टिकवणं ही खरी कला आहे. अनेक जण 5 दिवसांचा हा उपाय करून थांबतात आणि काही आठवड्यांनी पुन्हा त्याच समस्या परत येतात. याचं कारण म्हणजे आपण आपल्या दैनंदिन सवयी बदलत नाही. म्हणूनच या प्रक्रियेनंतर दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात ताजं लिंबू पिळून पिण्याची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सवय छोटी पण तुमच्या पचन संस्थेला रोज हलकासा रिस्टार्ट देते. आतड्यांची हालचाल सक्रिय ठेवते. शरीरात साचणाऱ्या अपशिष्टाला वेळेवर बाहेर टाकायला मदत करते. त्यासोबतच तुमच्या आहारात जाणीवपूर्वक फायबरयुक्त पदार्थांचा समावेश वाढवणं गरजेचं आहे. ताजी फळं, हिरव्या भाज्या, बिया आणि नैसर्गिक धान्य हे तुमच्या पचन संस्थेसाठी इंधनासारखं काम करतात. त्याचवेळी काही सवयींवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सहजपणे पॅकेट बंद अन्न म्हणजेच पॅकेज फूड, फास्ट फूड आणि जास्त शुगर असलेले पदार्थ खातो. पण हेच पदार्थ पुन्हा आतड्यांमध्ये घाण साठवण्याचं मुख्य कारण ठरतात. अशा अन्नामुळे पचन संस्था मंदावते, सूज वाढवते आणि चांगल्या बॅक्टेरियाचं संतुलन बिघडतं. त्यामुळे शक्य तितकं ताजं, घरगुती आणि नैसर्गिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, भरपूर पाणी पिणं ही सवय ही अत्यंत आवश्यक आहे, कारण पाणी शरीरातील घाण बाहेर काढण्याचं मुख्य माध्यम आहे. यासोबतच रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं देखील आतड्याची हालचाल करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं. कारण शरीर जितकं सक्रिय तितकीच पचन संस्था अधिक सक्षम. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणतीही जादूची छडी नाही, तर तो तुमच्या शरीराला स्वतःला सुधारण्याची एक संधी देतो. आपलं शरीर हे अतिशय बुद्धिमान आहे. योग्य पोषण, पुरेशी विश्रांती आणि योग्य काळजी मिळाली तर स्वतःच ते बरे होण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्यामुळे हा उपाय म्हणजे फक्त सुरुवात आहे. खरी ताकद ही तुमच्या रोजच्या सवयींमध्ये आहे. म्हणूनच स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीर आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे. त्याची काळजी घेणं हे केवळ गरज नाही, तर ती तुमची जबाबदारी आहे. आणि जेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारता, तेव्हा निरोगी आणि आनंदी जीवन तुमच्यासाठी आपोआप तयार होतं. बद्धकोष्ठता ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आतड्यांची हालचाल मंदावते, शोषात जाणं कठीण होतं किंवा नियमितपणे होत नाही आणि यामागे अनेक कारणं असू शकतात. अपुरं पाणी पिणे, फायबरचा अभाव असलेला आहार, सततचा मानसिक ताण, बसून राहण्याची सवय किंवा औषधांचे साईड इफेक्ट्स दीर्घकाळ. ही समस्या दुर्लक्षित राहिल्यास पोटामध्ये गॅस, जडपणा, अपचन, त्वचेच्या समस्या आणि शरीरामध्ये विषारी घटक साचण्यास सुरुवात होते. म्हणूनच वेळेवर उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार शरीराची नैसर्गिक लय पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात, जे केवळ पोट साफ करण्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण पचन संस्थेला मजबूत करते. सकाळची सुरुवात योग्य सवयींनी केली तर संपूर्ण दिवसाची ऊर्जा आणि शरीराची कार्यक्षमता सुधारते. पचन संस्थेसाठी तर हे विशेष महत्त्वाचं ठरतं. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाण्यामध्ये तूप आणि खडीसाखर मिसळून पिणे. कोमट पाणी शरीराला सौम्य उपत, आतड्यांच्या हालचालींना गती देतं. त्यामुळे मल विसर्जन नैसर्गिकरित्या सुलभ होतं. त्याचवेळी तूप हे आतड्यांसाठी नैसर्गिक वंगणासारखं काम करतं. ते आतड्याच्या भिंतींना ओलावा देतं, कोरडेपणा कमी करतं आणि मल मऊ करून त्याचा प्रवास अधिक सहज बनवतं.
खडीसाखर या मिश्रणात केवळ चव वाढवत नाही तर तिच्या थंड गुणधर्मामुळे पोटातील उष्णता संतुलित ठेवण्यास आणि पचन संस्थेला शांत ठेवण्यास मदत करते. हा उपाय नियमितपणे विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. शरीरातील कोरडेपणा कमी होतो, आतड्यांना योग्य चालना मिळते, दीर्घ पोट साफ होण्याची प्रक्रिया सुरळीत होते, त्रास देणारी बद्धकोष्ठता हळूहळू कमी होऊ लागते आणि पचन क्रिया सुधारते, ज्यामुळे दिवसभर हलका आणि ताजेतवाने वाटते. या उपायाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा. घरातील सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणारा हा उपाय कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सुरक्षितपणे वापरू शकतात. सातत्याने हा छोटासा बदल अंगीकारल्यास केवळ पोटच नव्हे तर एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम जाणवू लागतो. रात्री भिजवलेले मनुके हा पचन संस्थेसाठी अत्यंत सौम्य पण प्रभावी असा उपाय मानला जातो, जो आतड्यांच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या चालना देतो. साधारणपणे 15 ते 20 काळे मनुके एक ग्लास पाणी रात्री भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी हळूहळू पिण्यासोबत मनुके नीट चावून खावा. भिजवल्यानंतर मनुक्यांमधील नैसर्गिक गुणधर्म सक्रिय होतात, विशेषतः त्यातील फायबर आणि ओलावा वाढतो, ज्यामुळे मल मऊ राहते आणि आतड्यांची हालचाल अधिक सुलभ होते.